हॅलो, मी प्राध्यापक पी डोडस, महात्मा फुले महाविद्यालयावरून. आपण इंग्लंडच्या राज्यघटनेच्या संदर्भात सेमिस्टर 3च्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात जे आपण पाहत होतो, तर ते BA भाग 2 सेमिस्टर 3 आणि या सेमिस्टर 3 मध्ये आपण पहिला युनिट बघितला आणि आपण दुसऱ्या युनिटमधल्या महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाच्या घटकांचा अभ्यास आणि अध्ययन या ठिकाणी करत होतो. याचा अभ्यास करत असताना आपण सर्वसाधारणपणे पहिल्यांदा इंग्लंडची जी पार्लमेंट आहे, त्या इंग्लंडच्या पार्लमेंटची 2 सभागृह आहेत, हाऊस ऑफ लॉर्ड आणि हाऊस ऑफ कॉमन. हाऊस ऑफ कॉमन हे प्रथम सभागृह आहे, हे बघितलं आपण, आणि हाऊस ऑफ लॉर्ड हे द्वितीय आणि वरिष्ठ लोकांचं सभागृह आहेत. त्या संदर्भात आपण हाऊस ऑफ लॉर्डची रचना कशी आहे, कोणकोणत्या प्रकारचे सदस्य त्यामध्ये येतात, त्याचाही अभ्यास केला. 6 प्रकारचे सदस्य हाऊस ऑफ लॉर्डमध्ये येतात आणि जगातलं सर्वात जास्त सदस्य संख्या असणारं द्वितीय सभागृह म्हणजे हे हाऊस ऑफ लॉर्ड आहे. या हाऊस ऑफ लॉर्डची अधिकार आणि कार्य कोणकोणती आहेत त्याचाही आपण सविस्तर अभ्यास आणि विचार केला आणि त्यातून आपल्याला हाऊस ऑफ लॉर्डला कोणकोणते अधिकार होते. प्राचीन काळामध्ये जुन्या विचार केला आपण तर आपल्याला इंग्लंडमध्ये केवळ फक्त एकच सभागृह होतं, हाऊस ऑफ लॉर्ड. कालांतराने त्यामध्ये सुधारणा होऊन संसदीय पद्धतीनुसार 2 सभागृहाची निर्मिती झाली, ज्यामध्ये हाऊस ऑफ लॉर्ड आणि हाऊस ऑफ कॉमन. हाऊस ऑफ लॉर्ड या सभागृहाला व्यापक स्वरूपाचे अधिकार, एकच सभागृह असल्यामुळं व्यापक स्वरूपाचे सर्वचे सर्व अधिकार या सभागृहाला प्राप्त झालेले होते. विधिविषयक क्षेत्रात म्हणजे कायद्याची निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अधिकार त्यांना होते. तसेच न्यायविषयक क्षेत्रात सुद्धा व्यापक स्वरूपाचे अधिकार प्राप्त झालेले होते. त्याचा अध्ययन आणि अभ्यास आपण या ठिकाणी केला. आज आपण या ठिकाणी आजच्या तासामध्ये सर्वसाधारणपणे या लॉर्ड सभागृहामध्ये ज्या दुरुस्त्या करण्यात आल्या, त्या दुरुस्त्यांचा विचार करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण का जुनं इंग्लंड आताचं नाही, जगातल्या सर्व देशांमध्ये बदलत्या काळानुसार, बदलत्या वेळेनुसार, बदलत्या परिस्थितीनुसार सर्वच गोष्टीमध्ये परिवर्तन होत असते. आणि परिवर्तन, चेंज हा निसर्गाचा नियम आहे. आणि हा जो नियम आहे त्या नियमाला अनुसरून आपण पाहतो का इंग्लंडमध्ये राजेशाही आहे, आजही आहे. जगात कोणत्याही देशात नाही, पण तिथे आजही आहे. का टिकून आहे त्याची आपण माहिती बघितली. पण या इंग्लंडमधल्या या सर्व महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या बाबींचं हे हाऊस ऑफ लॉर्ड या सभागृहाला अस्तित्वात असणारे अधिकार आणि नंतरही अस्तित्वात असणारे अधिकार यामध्ये 2005 नंतर बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या. आता 2005चा अगोदरचा हाऊस ऑफ लॉर्ड आणि 2005 नंतरचा हाऊस ऑफ लॉर्ड यामध्ये फरक आहे. त्यांचे अधिकार जे आहेत ते अधिकार कुठेतरी कमी करण्यात आलेले आहेत. हे अधिकार सर्वसाधारणपणे 2 ते 3 बाबतीमध्ये महत्वाचे त्याच्यात परिवर्तन करण्यात आलं. पहिला म्हणजे सभागृहामध्ये येणाऱ्या सदस्यांची जी संख्या होती, कोणकोणत्या प्रकारचे सदस्य त्यामध्ये येत होते, यामध्ये सुधारणा करण्यात आली. आणि त्याच दृष्टिकोनातून तशा प्रकारची कार्यपद्धती या ठिकाणी केल्या गेली. आणि सर्वसाधारणपणे त्यानंतर जर आपण दुसरा महत्त्वाचा घटक जर बघितला
तर आपल्याला दिसून येते की न्यायालयीन व्यवस्थेच्या बाबतीत न्याय व्यवस्था आपण पाहतो का 2005च्या अगोदरपर्यंत इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डला इंग्लंडचं सर्वोच्च न्यायालय या नावानं संबोधिलं जात होतं. पण आज इंग्लंडच्या या सभागृहाला, लॉर्ड सभागृहाला न्यायालय म्हणून संबोधिलं जात नाही. ह्या अशा प्रकारचं त्याच्यात सुधारणा काय झाल्या, कशा प्रकारच्या झाल्या त्याचं मी डिटेल्स सांगतोच तुम्हाला पुढे. आपण आपल्याकडे नोटबुक आणि पेन सांगितलंच तुम्हाला का हे ऐकत असताना नोटबुक आणि पेन सुद्धा आपल्याजवळ असणं तेवढंच गरजेचं आहे. कारण का ज्या ज्या गोष्टी मी सांगतो आहेत त्या सर्वच्या सर्व गोष्टी तुमच्या काही एकदम लक्षात राहणार नाही, कोणाच्याच राहत नाही. म्हणून जर आपण जेवढं शक्य होते तेवढं आपण जर नोट्स करत राहिलो तर आपल्याला नाही जास्त तर तेवढं तरी आपल्या लक्षात येईल. बाकीचं नोट्सच्या बाबतीमध्ये आपण नंतर त्याचा पुढचा भाग जो आहे आपण तो पाहू काय आहे तो. तर आता आपण ऐकून घेण्याचं काम जो करणार आहोत किंवा करत आहोत तेच आपण या ठिकाणी करू. बाकीच्या कोणत्याही बाबी, कोणत्याही गोष्टी या ठिकाणी आपण करणार नाही. आता सर्वसाधारणपणे ह्या ज्या महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या बाबी आहेत त्या महत्त्वपूर्ण बाबी कोणकोणत्या आहेत, कशा प्रकारच्या आहेत, सुधारणा कोणकोणत्या झाल्या. 2005 चा कायदा ऍक्ट 2005 याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सुधारणा केल्या गेल्या याचा आपल्याला सर्वसाधारणपणे या ठिकाणी महत्त्वपूर्ण दृष्टिकोनातून कार्य आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. लॉर्ड सभागृहाला अधिकाराच्या बाबतीत आपण पाहिलं का कोणतेही विधेयक तयार झाल्यानंतर त्या विधेयकाला कायद्यात रूपांतर होण्याकरिता दोन्ही सभागृहाची नितांत गरज असते. दोन्ही सभागृहाच्या मान्यतेची नितांत गरज असते. आता काय असते आपण बघतो का जेव्हा आपला भारत असो का इंग्लंड असो त्या देशामध्ये जेव्हा निवडणुका असतात त्या निवडणुका जेव्हा असते त्या निवडणूक काळात प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पक्षाचा जाहीरनामा जनतेसमोर मांडत असतात. जनतेसमोर तो जाहीरनामा मांडला जातो आणि जनतेसमोर तो जाहीरनामा मांडल्यानंतर आणि सार्वत्रिक निवडणूक झाली की सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर ज्या राजकीय पक्षाला स्पष्टपणे बहुमत प्राप्त झालं असते तो राजकीय पक्ष सत्ता संपादन करतो. आणि ही सत्ता संपादन केल्यानंतर आपण जो जाहीरनामा आपल्या निवडणूक कार्यामध्ये दिला होता, जनतेला आश्वासनं दिली होती, जनतेला सांगितलं होतं, ते आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्या त्या 5 वर्षाच्या कालखंडात केला जात असते. आणि त्या दृष्टिकोनातून कसं होते का मग आपला अजेंडा, आपला जाहीरनामा त्यानुसार सत्तेत आल्यानंतर राजकीय पक्ष तो एक एक कायदा तयार करणे, पार्लमेंटमध्ये मंजूर करून घेणे, मग पुढे करणे, ह्या गोष्टी करत असतात. आता कॉमन सभागृहानं एखादं विधेयक मंजूर केलं आणि कॉमन सभागृहाने ते विधेयक मंजूर केल्यानंतर ते हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये येते. आता लॉर्ड मध्ये हे विधेयक आल्यानंतर आपण पाहिलं का लॉर्ड सभागृहाला 6 महिने किंवा 1 वर्षापर्यंत कोणत्याही विधेयकाला विलंब लावण्याचा अधिकार. आता कसं आहे 6 महिने किंवा 1 वर्ष, एखाद्या विधेयकाला 1 वर्षापर्यंत विलंब लागला तर लोकशाही शासन प्रणालीमध्ये एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याला 1 वर्षापर्यंत विलंब लावला गेला तर त्याचं इम्प्लिमेंटेशन केव्हा होईल. हे काही लोकशाही शासन व्यवस्थेच्या विरोधी असल्यासारखं वाटते जराचं थोडं, पण जरी असलं तरी तशा प्रकारचं त्याच्यामध्ये तरतूद होती. आणि 2 वेळा ते जर विधेयक आलं तर ते विधेयक मग आपोआप मंजूर झालं असं समजून पुढे जात होतं. तर ही जी
कार्यप्रणाली त्यावेळेस होती, त्या कार्यप्रणालीच्या आधारावर या सर्व बाबी केल्या जात होता, असं आपण गेल्या मागच्या वेळेस या हाऊस ऑफ लॉर्डच्या अधिकाराच्या संदर्भात माहिती बघितली होती. आता सुधारणा काय काय झाल्या? 2005 मध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटनं इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्ड या सभागृहाच्या बाबतीत ज्या ज्या सुधारणा घडवून आणल्या, त्या सर्व सुधारणांचा आपल्याला याकडे माहिती पाहिजे, याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता कोणती सुधारणा झाली? आता पहिली सुधारणा आपण या ठिकाणी बघू. काय होतं का पूर्वीच्या काळात लॉर्ड सभागृहामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या सभागृहातील निर्वाचित सदस्य पीयरची संख्या वंश परंपरांच्या तुलनेत, म्हणजे निर्वाचित सदस्य संख्येच्या पीयरच्या तुलनेत इतर सदस्यांची संख्या, म्हणजे वंश परंपरागत अस्तित्वात असणाऱ्या सदस्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली होती. लॉर्ड सभागृहाच्या रचनेमध्ये कुलीन तंत्र जे आहे, त्या कुलीन तंत्राचे स्वरूप जे होतं ते बऱ्याच प्रमाणामध्ये नंतर कमी करण्यात आलं. आता याचं एक पाहायचं झालं तर पूर्वी काय होतं, म्हणजेच स्त्रियांना पीयर्स ही पदवी देऊन लॉर्ड सभागृहाचे सदस्य बनविल्या जात नव्हतं. म्हणजे स्त्रियांना लॉर्ड्स ही पदवी राजाकडून दिल्या जात नव्हती. म्हणजे जसं आपण म्हणतो का स्त्रियांना प्रशासनातून वगळणं, म्हणजे देशामध्ये स्त्री आणि पुरुष जर सारख्या प्रमाणात असेल तर अर्धी शक्ती नष्ट करणे असं म्हटलं जाते. आता ही अर्धशक्ती नष्ट करणे यामध्ये आता सुधारणा केली आणि या सुधारणेनुसार पीयर्स पदवी प्राप्त झाली की त्या, आता आपण पाहतो वंश परंपरागत होती, ती स्त्रियांना दिल्या जात नव्हती. वंश परंपरागत पद्धतीनं मग त्याच्या मृत्यूपर्यंत पीयर्स म्हणजे तो त्या सभागृहाचा सभासद राहत असे. म्हणजे त्याला सभागृहाच्या सदस्यत्वाचा त्याग करता सुद्धा येत नव्हता. त्याला सभागृहाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा सुद्धा देता येत नव्हता. परंतु काय झालं पुढं? आता 2014 मध्ये जे वरचे दोन्ही सांगितलं तुम्हाला, स्त्रियांना पीयर्स पदवी पदार्पण करण्यात येत नव्हती. दुसरं सांगितलं का लॉर्ड सभागृहात वंश परंपरागत पद्धतीचे असणारे सदस्य त्याच्या मृत्यूपर्यंत ते त्याचं राहत होतं. त्याला राजीनामाही देण्याचा अधिकार नव्हता, राजीनामाही तो देत नव्हता आणि देताच येत नव्हतं. परंतु 2014 नंतर या दोन गोष्टीमध्ये सुधारणा करण्यात आली. 2014 मध्ये या ठिकाणी स्त्रियांना सुद्धा पीयर्स पदवी देण्याचं काम या ठिकाणी झालं. स्त्रियांना सुद्धा पीयर्स पदवी देते. आता दुसरीकडे काय झालं? आता दुसरी सुधारणा काय झाली का, जर समजा एखादा हाऊस ऑफ लॉर्डचा सदस्य हा संपूर्ण एक सत्रासाठी सभागृहात उपस्थित नाही, एकच सत्र जर तो सभागृहामध्ये उपस्थित नाही कामकाजात, तर तो कामकाजात सदस्य जर उपस्थित नसेल तर त्याचं सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद 2014च्या सुधारित कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. बदल झाला, पहा मोठा बदल आहे हा. पूर्वी तो मरेपर्यंत राजीनामाही देता येत नव्हता, मृत्यू होईपर्यंत चालत सदस्य. पण याच्यात परिवर्तन झालं. आता कोणती झाली सुधारणा? तुम्हाला काय होतं आणि काय नाही आहे. आता सुधारणा अशी झाली का एक सत्र जर तो सभागृहाच्या कामकाजात सहभागी होत नसेल तर अशा सदस्याचं सदस्यत्व रद्द करण्यात येते. ही झाली पहिली सुधारणा. आणि त्यामुळे काय झालं, आता हे तरतूद केली 2014 मध्ये. यामुळे काय झालं, यामध्ये एक गोष्ट झाली
लॉर्ड सभागृहातील सदस्यांच्या उपस्थितीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. पूर्वी नाही तर काय होतं, लॉर्ड सभागृहाचे सदस्य सभागृहात फार प्रमाणात उपस्थित राहत नव्हते. राजवंशातले हजरच राहत नव्हते. बाकी म्हणजे हजर राहणे किंवा त्यांना कोणत्याच प्रकारचं बंधन नव्हतं, कारण का नाही गेला तर मरेपर्यंत आहे सदस्य. पण आता काय झालं, एक सत्र तो हजर नसेल तर त्याचं सदस्यत्व रद्द होते. आणि ही भीती असल्यामुळं सभागृहातील सदस्य उपस्थित राहण्याचं प्रमाण हे अलीकडच्या काळात 2014 नंतर वाढलेलं आहे. 2014 आता 2020, 6 वर्षाचा कालखंड झाला दुरुस्ती होऊन फक्त. म्हणजे याच्या प्रकारच्या लॉर्ड सभागृहामध्ये 19व्या शतकामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते की 19वे शतक जे होतं, 19व्या शतकामध्ये लॉर्ड सभागृहात हुजूर पक्षाचेच मोठ्या प्रमाणात वर्चस्व प्राप्त असल्याचं आपल्याला दिसते. हुजूर पक्ष, इंग्लंडमध्ये 2 पक्ष आहेत. पुढे आपण बघू त्या पक्ष पद्धतीमध्ये मजूर पक्ष आणि हुजूर पक्ष. हुजूर पक्ष म्हणजे राणी साहेबाचा पक्ष म्हटला जाते आणि मजूर पक्ष म्हणजे मजूर पक्ष, लेबर पार्टी. लेबर म्हणजे कामगार, ज्याला आपण लेबर म्हणजे कामगार. मजूर पक्ष आणि हुजूर पक्ष हा राणी साहेबांचा पक्ष किंवा याला वरिष्ठ लोकांचा पक्ष म्हटला जातो. तो असो, आपण ते पॉलिटिकल पार्टी जेव्हा बघू तेव्हा त्याचा आपण डिटेल्समध्ये बघू. आता 2020 मध्ये काय झालं, 19 पर्यंत हुजूर पक्षाचे सदस्य जास्तीत जास्त प्रमाणात हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये त्यांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात दिसत होते. 30 लोक जास्त दिवस. पण 2020 नंतर 2020 नंतर म्हणजे 20व्या शतकात, 2020 नंतर 20व्या शतकात याच्यामध्ये परिवर्तन झालं. एक महत्वपूर्ण बदल घडून आला. आता आपल्याला दिसते का कुलीन तंत्राचा प्रभाव कमी झाला. कुलीन तंत्र, राजतंत्र याचा प्रभाव कालांतरानं हळूहळू कमी झाला आणि त्यामध्ये सुधारणा झाल्या. आणि आज मजूर पक्ष आणि हुजूर पक्ष या दोन्ही पक्षाचे मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे आपल्याला दिसते. म्हणजे हा अशा प्रकारचा बदल, अशा प्रकारची कार्यपद्धती आपल्याला या ठिकाणी या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. म्हणजेच 20व्या शतकात या लॉर्ड सभागृहाच्या बऱ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन घडून आणल्याचं आपल्याला दिसते. आणि 2005च्या कायद्याला संवैधानिक सुधारणा कायदा असं म्हटलं. संवैधानिक सुधारणा कायदा या 2005च्या संवैधानिक सुधारणा कायदा या नावानं या ठिकाणी संबोधित केलं जाते, ओळखलं जाते. जसं आता तुम्हाला नाही पण मॉन्टेस्क्यू, आता आपण सांगतो म्हटलं भरपूर आहे याच्या बाबतीत. मॉन्टेस्क्यूचा सत्ताविभाजन सिद्धांत आहे. मॉन्टेस्क्यूनं आपला सत्ताविभाजन, तो मॉन्टेस्क्यू काय म्हणतो, मॉन्टेस्क्यूचा आपल्याला डिटेल्स बघायचं नाही, पण थोडीशी मॉन्टेस्क्यूची माहिती तुम्हाला थोडीशी असली पाहिजे या दृष्टीने सांगतो. मॉन्टेस्क्यूनं काय म्हटलं, मॉन्टेस्क्यू 150 देशांमध्ये फिरला, सर्व देशांच्या राज्यकारभाराचा त्यानं अभ्यास केला. आणि काय म्हणतं मॉन्टेस्क्यू, सर्व जगात सर्व 150 देशांचा मी अभ्यास केल्यानंतर मला इंग्लंडमध्येच लोकशाही दिसली. मॉन्टेस्क्यू काय म्हणतो का राजतंत्र, कुलीनतंत्र, हुकुमशाही ही जी आहे, तिन्ही सत्ता, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, शासन संस्थेची प्रमुख 3 अंग, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, हे तिन्ही मंडळ जर एकाच व्यक्तीच्या हातामध्ये संघटित झाले असेल तर त्या देशामध्ये जनतेवर अन्याय आणि अत्याचार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मॉन्टेस्क्यू म्हणतो सत्ता विभाजन सिद्धांतानुसार कायदेमंडळ त्यांनी फक्त कायदे करण्याचं काम केलं पाहिजे, कार्यकारी मंडळाने केवळ फक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम केलं पाहिजे आणि न्यायमंडळाने केवळ फक्त जर या दोघांकडूनही कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्या असेल तर न्यायदान करण्याचं काम न्यायमंडळानं केलं पाहिजे. म्हणजे कायदे मंडळाचं कार्यकारी मंडळात हस्तक्षेप नाही, कार्यकारी मंडळाचं कायदे मंडळात हस्तक्षेप नाही आणि या दोन्ही मंडळाचं न्यायमंडळात हस्तक्षेप नाही. असं जर झालं
तरच त्या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही प्रस्थापित होईल असं मॉन्टेस्क्यू म्हणतो. म्हणून त्यानं सत्य, आता आपल्याला सत्यविवेचन सिद्धांत बघायचा नाही, त्याकडे आपल्याला विशेष प्रकारचं लक्ष द्यायचं नाही. आता हे झालं या बाबतीत सुधारणा. आता आपल्याला दिसून येते का सर्वसाधारणपणे न्यायविषयक क्षेत्र, लॉर्ड सभागृहाला न्याय विभागाचं महत्वाचं पूर्वी काय होतं, आपण पाहिलं का लॉर्ड सभागृहाचा चान्सलर, ज्याला सभापती आपण म्हणतो, लॉर्ड सभागृहाचा सभापती किंवा त्याला चान्सलर या नावाने ओळखलं जातं. मग हा चान्सलर कोण राहत होता? कोण राहत होता चान्सलर? चान्सलर हा कार्यकारी मंडळामध्ये अस्तित्वात असणाऱ्या मंत्रिमंडळातला एक मंत्री असायचा. एक मंत्री असायचा, विशेषतः तो कायदा मंत्री असेल, आणि कायदा मंत्री त्याला चान्सलर म्हणून दिलं जात होतं. पण चान्सलर हा हाऊस ऑफ लॉर्ड या सभागृहाचा सभासद नव्हता, म्हणून त्याचं आसन जरा वेगळं ठेवलं जात होतं. पण नंतर राजा त्याला पियर्स पदवी बहाल करत होता, आणि पदवी बहाल केल्यानंतर त्याला त्या सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त होत होतं. पण हा चान्सलर मंत्रिमंडळातला मंत्री असल्यामुळं आणि न्यायविषयक जेव्हा काम चालत होतं, हाऊस ऑफ लॉर्डला इंग्लंडचं सर्वोच्च न्यायालय म्हणून संबोधित केलं जाते. 12 लॉर्ड, आपण पाहिलं का 12 लॉर्ड लाची कायद्याची डिग्री प्राप्त असणारे 12 लॉर्ड हे या सभागृहाचे सदस्य असतात. न्यायदानाचं कार्य असताना फक्त हे 12च लॉर्ड राहत होते, संपूर्ण सभागृहाचे सदस्य हजर राहण्याची गरज नव्हती. या लॉर्ड सभागृहाचा सभापती म्हणजे चान्सलर हा न्याय विभागाचा मुख्य न्यायाधीश म्हणून काम करत होता. आता साहजिकच गोष्ट आहे, आपल्याला कळते का जर एखाद्या मंत्रिमंडळातला मंत्री, ज्याच्याकडे मंत्रीपद, ज्याच्याकडे सभागृहाचं सभापतीपद, ज्याच्याकडे सभागृहाच्या न्यायदानाचं न्यायाधीश पद, हे 3 पद एकाच व्यक्तीकडे होते. आता एका व्यक्तीकडे 3 पद असल्यानंतर न सांगताच आपल्याला कळते का अशा परिस्थितीत पूर्णपणे न्याय प्राप्त होत नव्हता. न्याय प्राप्त होत नव्हता. न्याय प्राप्त होत नव्हता. मग आता याच्यामध्ये सुधारणा घडवून आणल्या. आता अलीकडे काय आहे, 2005च्या सुधारणा कायद्यानुसार काय आहे का लॉर्ड सभागृहाचा चान्सलर जो आहे, या लॉर्ड सभागृहाचा चान्सलर ब्रिटिश न्यायव्यवस्थेचा अंतिम व सुप्रीम कोर्टाचा मुख्य असत, आणि देशाच्या अंतिम न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती ही 3 विभागाच्या स्पष्टीकरणाने करण्यात येते. आता त्या 3 विभागीय सदस्यांच्या माध्यमातून केलं जाते. अत्यंत महत्वाचं चान्सलरचं पद, ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य, लॉर्ड सभागृहाचं कामकाज चालवण्याची जबाबदारी त्याची, सभागृहाचं संपूर्ण कामकाज सांभाळण्याची जबाबदारी त्याची, ब्रिटिश न्यायव्यवस्थेत अंतिम न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट, या सुप्रीम कोर्टची पूर्वीच्या काळात स्वतंत्र अशी इमारत नव्हती. लॉर्ड सभागृहामध्येच त्या एका बाजूला त्या इमारतीमध्ये न्यायदानाचं कार्य चालत होतं. म्हणजे न्यायालयाची स्वतंत्र इमारत सुद्धा 2005च्या अगोदरपर्यंत नव्हती, आणि 2005च्या नंतर आता स्वतंत्र इमारत आहे. आता स्वतंत्र इमारत आहे, आणि लॉर्ड सभागृहाचा न्यायाधीश म्हणून त्याची लॉर्ड सभागृहाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्यानंतर विधी लॉर्ड म्हणून त्यांना संबोधले जाते, आणि लॉर्ड सभागृहाच्या कामकाजाचा होणारा अधिकार, सदस्यत्व प्राप्त त्याला पियर्स म्हणून या ठिकाणी संबोधित केलं जाते, आणि त्यानुसार ते कार्य केले जाते. म्हणजेच ही जी संपूर्ण आहेत, पूर्वी न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचा अधिकार सुद्धा या न्यायाधीशाला होता, म्हणजे चान्सलर होता.
आता तो इतर न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार त्याला नाही. तो पॅनल आहे आणि पॅनल आहे. पॅनलकडे जे जे नावं आले असेल आणि त्या पॅनलनं सांगितलं असेल ते राजाकडे पाठवलं जाते. नंतर त्याचा न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती केली जाते. म्हणजेच या ठिकाणी आता चान्सलरला न्यायालयातील इतर न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार या ठिकाणी नाही. म्हणजे न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे म्हणजे राजाकडून तर होतेच. घटनात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर राजाकडून त्याची नियुक्ती केल्या जाते. पण स्वतंत्र अशा न्यायिक मंडळ जे आहे त्या मंडळाकडे या न्यायाधीश पदांच्या लोकांची शिफारस केली जाते आणि असे नाव त्याचं एकमत झाल्यानंतर ते राजाकडे पाठवले जाते आणि राजाकडे पाठवल्यानंतर त्या ठिकाणी तशा प्रकारचं कार्य केलं जाते. म्हणजे अशा प्रकारच्या सुधारणा या ठिकाणी 2005 ते 2014 या कालखंडामध्ये सर्वसाधारणपणे केल्या असल्याचं आपल्याला दिसते. आता लॉर्ड सभागृहाचा जो सभापती आहे, लॉर्ड सभागृहाचा जो सभापती आहे, या लॉर्ड सभागृहाचा सभापती जो आहे त्या लॉर्ड सभागृहाच्या सभापतीच्या संदर्भात महत्वपूर्ण अशा प्रकारचा त्याच्यातही काय सुधारणा झाल्या त्याचंही आपण थोडक्यामध्ये विश्लेषण या ठिकाणी 2005च्या सुधारणा कायद्यानुसार, संवैधानिक सुधारणा कायद्यानुसार लॉर्ड सभागृहाचा सभापती म्हणून कार्य करण्याची जबाबदारीतून लॉर्ड चान्सलरला मुक्त करण्यात आलं. लॉर्ड चान्सलरला या सभागृहाचा सभापती म्हणून आता त्याची मुक्तता करण्यात आलेली आहे. कारण का लॉर्ड सभागृहाचा सदस्य सभागृहाचा सभापती याचा निवड करण्याचा अधिकार आता 2005च्या सुधारणा कायद्यानुसार तिथल्या सदस्यांना आहे. पूर्वी मंत्रिमंडळातून येत होता, मंत्री म्हणून राहत होता. पण आता अलीकडे 2005च्या सुधारणा कायद्यानुसार हाऊस ऑफ लॉर्ड या सभागृहाच्या सभापतीची निवड हाऊस ऑफ लॉर्डचे सदस्य करतात. हे एक बदल आहे. पूर्वी काय सांगितलं, पूर्वी काय होता, लॉर्डचा सभागृहाचा चान्सलर हा मंत्रिमंडळातला मंत्री राहत असायचा. आज मंत्रिमंडळातला कोणताही मंत्री लॉर्ड सभागृहाच्या सभापतीपदी आरूढ होत नाही. तर लॉर्ड सभागृहाचे सदस्य आपल्यामधून एका व्यक्तीची नियुक्ती या लॉर्ड सभागृहाच्या सभापतीपदी केली जाते. आणि लॉर्ड सभागृह जे आहे हे लॉर्ड सभागृह कधी विसर्जित न होणारं सभागृह आहे. लॉर्ड सभागृह कधी विसर्जित न होणारं सभागृह आहे. ज्याप्रमाणे भारतामध्ये राज्यसभा हे कधी विसर्जित न होणारं सभागृह आहे, त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड हे कधीही या ठिकाणी संपुष्टात येणारं सभागृह नाही. या सभागृहाची सदस्य हे एकाच वेळी कधीच निवृत्त होत नाही. म्हणून स्थायी सभागृह म्हणून या सभागृहाला संबोधित केलं जाते आणि त्या दृष्टिकोनातून केलं जाते. आता लॉर्ड सभागृहाचा जो सभापती असतो, या लॉर्ड सभागृहाचा सभापती जो आहे त्या सभापती सभागृहामध्ये तो मंत्रिमंडळाचा सदस्य चान्सलर हा प्राप्त होते. आणि त्या दृष्टिकोनातून काय होते की या ठिकाणी त्याला शासनविषयक कार्य म्हणजे विधिविषयकांच्या संदर्भात कार्य आणि न्याय कोर्टाच्या न्यायाधीश पदाची नियुक्ती करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. तर या ठिकाणी आपण सर्वसाधारणपणे 2005 पासून 2014 या कालखंडात या सभागृहामध्ये कोणकोणत्या प्रकारची दुरुस्ती करण्यात आली या सर्व महत्त्वपूर्ण बाबींचं विश्लेषण आणि वर्णन या ठिकाणी बघितलं. म्हणजे दुरुस्त्या पूर्वीचं काय होतं, आताचं काय होतं, पूर्वीचं काय होतं, आताचं काय आहे, या महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या घटकांचं अध्ययन आणि विश्लेषण आपण या भागामध्ये या ठिकाणी पाहिलेलं आहे.
सुधारणा काय तेही बघितल्या, त्याचं सविस्तर आपण माहिती बघितली. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या ठिकाणी आपण माहिती पाहू. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील तासिकेमध्ये आपण हाऊस ऑफ कॉमन या सभागृहाची रचना, अधिकार आणि कार्य या महत्त्वाच्या घटकांचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहे. ते म्हणतो हे पुरा